चूल बंद आंदोलन सुरू करणार आहे। जो प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस। चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोळी येथे शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन, तर चांदूर बाजार येथील तहसील कार्यालयात मुंडन आंदोलन। अचलपूर तालुक्यातील महिलांचा बच्चू कडू यांना पाठिंबा, उद्यापासून करणार चूल बंद आंदोलन। राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याची दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, शेतकऱ्यांना उत्पन्नाला हमीभाव मिळावे, पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमी योजनेतून करावी किंवा शेतकऱ्यांना एकरी 10,000 अनुदान द्यावे, यासाठी बच्चू कडू यांनी संतभूमी गुरुकुंज मोजरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। त्यांच्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे। काल किसान नेते राकेश टिकैत आणि शिवसेना उबाटा गटाचे परभणी येथील आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी समर्थन दर्शविले आहे। बच्चू कडू यांच्या उपोषणाच्या समर्थनात विश्रोळी येथे शेतकरी आणि कार्यकर्ते यांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे। प्रहार कार्यकर्ते यांनी मुंडन करत आपला पाठिंबा दर्शविला आहे, तर चांदूर बाजार येथील प्रहार कार्यकर्ते यांनी मुंडन करत आपला पाठिंबा दर्शविला आहे। अचलपूर येथील महिला उद्यापासून चूल बंद आंदोलन करणार असल्याचे महिलांनी सांगितले आहे। शेतकरी आणि शेतमजुरांसोबत दिव्यांग आणि निराधार लोकांचे पगार वेळेवर करावेत, अशी देखील बच्चू कडू यांची मागणी आहे। आम्ही सर्व स्त्रिया उद्यापासून चूल बंद आंदोलन सुरू करणार आहे। जोपर्यंत बच्चूभाऊ कडू यांच्या मागण्या सरकार पूर्ण करणार नाही, तोपर्यंत आम्ही चूल बंद आंदोलन आमचे सुरूच राहतील। काय झालं त्यासोबत? बाग काहीच नाही आता म्हणजे वल्लाला लेकर पोषण पगार झाला नाही, नाही 6 महिन्यापासून पगार नाही। आतापर्यंत पगार होत किती दिवस झाले पगार नाही झाला? माझे 6 महिने झाले, लेकर 3 महिने झाले। आता